पावसाळी वातावरणात पहाटेच्या 5 वाजता आपली चाहूल कोठेतरी लागली. तर चला बघूयात नक्की आपण चाललो कोठे. एक सुंदर असे मंदिर आणि एक सुंदर असे जंगल आपल्याला बोलवत होतं. निसर्ग आपल्याला हाक देत होता. हॅलो मित्रांनो, तर ऑल अबाउट पीजी या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आलोय आत भीमाशंकरला, जे की पुण्यावरून कमीत कमी 120 ते 130 किलोमीटर या अंतरावरती आहे. पुस्तकाच्या धड्यामध्ये आजपर्यंत आपण भीमाशंकर बघितला, पण आज प्रत्यक्षात बघण्याची वेळ आली होती. तर आपण पुण्यावरून निघलो आणि आजपर्यंत शेकरू हा प्राणी आपण पुस्तकातील धड्यामध्ये बघितला, पण आज प्रत्यक्षात बघूया आपण. तर बघूया आपल्याला शेकरू हा प्राणी बघायला भेटतो का नाही. तर खूप फेमस असा प्राणी आहे, जो की भीमाशंकर त्या प्राण्यामुळे ओळखलं जातं. आणि एक असं प्राचीन मंदिर, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असं ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर असे ठिकाण जिथे भीमा नदीचा उगम होतो. तर ते उगम स्थान सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर प्रयत्न करतो की मी जे काही माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढं सगळं तुम्हाला दाखवू या व्हिडिओतून. तर हा व्हिडिओ तुम्ही पुढे नक्की बघा. आपण आलो आहे आता भीमाशंकरच्या 20 ते 30 किलोमीटर जवळ, आणि आपली एक गाडी माग आहे आणि आपण आलोय पुढे. आज तारीख 24 मे आणि वार शनिवार. तर सुट्टीचा दिवस आणि आपण आहे भीमाशंकर. तर वातावरण तुम्ही बघू शकता. 2-3 दिवस झालं सलग पाऊस होता आणि आता पाऊस कमी आलेला आहे. तरी वरती आभाळ पण बघा, आभाळ आज गच्च आहे, तरी शक्यता आहे थोडी पावसाची. तर बघूया आपण. असं वातावरण असेल ना तर सह्याद्रीत फिरण्याची मजाच वेगळी असते. विश्रांतीचा क्षण कुठेतरी काढावा असे वाटत असताना घाटमाथ्यावर सुंदर असा व्ह्यू दिसताच आपण तिथे थांबून गेलो. काही वेळ थांबून नंतर पुन्हा आपली पायवाट भीमाशंकरच्या दिशेने वळली. चहाची टपरी बघत बघत किती किलोमीटरवर आलो आपण? 43. थोडासा चहा प्यायचा म्हटले, पण तिथे थांबलो. तिथे चहाच संपला. नंतर चहा घेऊन पुन्हा आपण प्रवास सुरू केला. वाटेने जात असताना आपल्याला आपली लालपरी भेटली. खूप भारी वाटलं. भीमाशंकर मध्ये येताना आपल्याला 50 रुपयाचं तिकीट काढावं लागतं 4 व्हीलर साठी. तर हे गव्हर्नमेंट चार्जेस असतात, जे की आपल्याला गाडी पार्किंगचे द्यावे लागतात. तर आता इथून कमीत कमी 2 किलोमीटर भीमाशंकर अभयारण्य राहिलेलं आहे. अभयारण्य पण आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणून ओळखलं जातं. तर आता आपण पोहोचणार. तर तुम्ही बघा पुढे. एक गाडी पार्क करण्यासाठी 4 लोक लागली, पण गाडी शेवटी पार्क झालीच. पार्किंग पासून आपल्याला त्यांच्या बसेस किंवा टॅक्सी मधून 2 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. 20 रुपये पर पर्सन चार्जेस असतात. आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलो. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहून मनाला खूप शांत वाटत होते. विविध प्रकारच्या मिठाई, पेढे आणि प्रसाद म्हणून लाडूची दुकाने होती. देवाला जाताना घेऊन जाण्यासाठी हार, फुले आणि बरीचशी दुकाने लागली होती.
रांगेत लागून आपण मंदिरात प्रवेश केला. मंदिरात गर्दी तर होतीच, पण सकाळी लवकर गेल्यामुळे दर्शन खूप लवकरच भेटले. मंदिराच्या परिसरात दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. मंदिरापासून खाली आलं तर इथे तुम्हाला गुप्त भीमाशंकरासाठी वाट भेटेल. तर ह्या पुलाच्या करेक्ट राईट साइडला ही वाट गुप्त भीमाशंकरला जाते. तर या वाटेने आपण पुढे जायचं. चला. बऱ्याचशा लोकांना हे माहित नाही काय तर बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की गुप्त भीमाशंकर हे इकडं आहे. तर जे पण लोक इकडे येतात त्यांनी मुख्य मंदिरापासून सरळ पुढे येऊन या वाटेने पुढे जायचं. हीच वाट आपल्याला खाली नेते. तर चला आपण बघूया. तर पर्यटकांसाठी एकच विनंती आहे, जर आपण इथं येत असाल तर असा कचरा आपण करू नये. इथं सगळीकडे बघल तिकडे प्लॅस्टिक वगैरे पडलेलं आहे. तर प्लीज असं काही करू नये. हळूहळू पुढे येताच आपल्याला असे चिन्ह दिसते. लोकांनी काही फडकी गुंडाळलेली आहेत, काही चिन्ह दाखवलेले आहे जे की आपल्याला गुप्त भीमाशंकर या ठिकाणी नेते. आता हा क्षण असला तरी पावसाळ्यात कसा क्षण दिसेल हे तुम्ही नक्की अनुभवू शकता. तर राक्षसाचा वध करण्यासाठी जेव्हा महादेवाने भीमाचा अवतार घेतला तेव्हा तो याच ठिकाणी घेतला आणि त्या राक्षसाचा वध केला. त्याच्यावरून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले. जडणघडणीच्या या जीवनातून 2 दिवस सुखाचे काढण्यासाठी आपण भीमाशंकरला भेट द्यावी. शेकरू सारख्या प्राण्याचे दर्शन होईल असे आपल्याला वाटते, पण बघूयात. मित्रांनो, आम्ही 4थी मध्ये असताना आम्हाला शेकरू हा धडा होता. तेव्हा आम्हाला शेकरू बद्दल सांगायचे, भीमाशंकर बद्दल माहिती द्यायची. पण आज आम्ही इथे येऊन स्वतः अनुभवलं शेकरू काय असतो, भीमाशंकर काय येतात. मंदिराच्या परिसरातून हे ठिकाण 2 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी जंगली पायवाट असली तरी पावसाळ्यात थोडी कसरतच करावी लागते. मागील वेळेस आपल्याला शेकरूचे दर्शन तामिनीमध्ये झाले होते आणि ही चर्चा चालू असताना मित्रांनी अशा प्रकारे समजावून सांगितले की सोडेल राजस्थान. हे बघ हा शेकरू बरोबर बघ. वाट दाखवण्यासाठी आपल्याला एक मित्र भेटला. मध्यंतरी येताच तुम्हाला असे मंदिर दिसेल जे की तुम्हाला सरळ खाली घेऊन जाईल. पावसामुळे पडलेली झाडे आणि त्याला ओलांडताना जी मजा येते ती वेगळीच. सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये असे खूप सारे झाडी पडलेली भेटतात. जेव्हा सह्याद्रीमध्ये तुम्ही अशी भटकंती करता तेव्हा तुम्हाला असे चिन्ह बघायला भेटतात जे की आपल्याला वाटा दाखवतात की आपल्याला नक्की जायचं कुठे आहे. मित्रांनो, आपण बघितलेलं शेकरू प्राणी याचं आहार आहे फळ. तर हा फळ खातो आणि आपलं जे जंगल आहे ते वाढवण्यास मदत करतो. शेवटी आपल्याला सह्याद्रीमध्ये शेकरूचं दर्शनही घडलंच. पुस्तकाच्या पानावरती जो शेकरू दाखवत होता तो आज आपल्या डोळ्यासमोर आहे. आश्चर्यच वाटते जेव्हा आपण एखादी गोष्ट शोधतो आणि ती आपल्या समोर येते. महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू हा प्राणी शाकाहारी असल्याने फळे पाने त्यांचे आहार आहे. विलुप्त होत असलेल्या शेकरूला भीमाशंकर जंगलाने मोठा आधार दिला आहे. असेही म्हणता येईल की भीमाशंकर हे शेकरूचे घरच. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो, जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल आपल्या कामातून तेव्हा नक्कीच तुम्ही असे कुठेतरी फिरायला यावे निसर्गाच्या सानिध्यात. हा बघा, हा नैसर्गिक असा झोका
ह्या झोपा खेळायला बघा किती आनंद येतोय. चांगल्या प्रकारे आणि जंगल ट्रेक करून खूप उगम स्थानाचा जो काही अनुभव आहे तो घेतलेला आहे. तर आपण यापुढे पण बघू काय असले जर ट्रेक असतील जंगलचे तर ते आपण नक्कीच कव्हर करूया. आणि जर तुम्हाला भीमाशंकरला यायचं असेल तर सकाळी यावं लागेल तरच तुम्हाला लवकर दर्शन होईल आणि एकदम सुखकर प्रवास होईल. जी भीमा नदी मंदिराच्या परिसरातून उगम पावते आणि ती तिथून लुप्त होऊन नंतर दिसू लागते ते ठिकाण म्हणजे हे. याच ठिकाणी युद्ध झाले होते. शंकराने जेव्हा त्रिपुरासुरचा वध केला तो इथेच. आकाराने छोटा असल्याने त्याला उडणारी खार असेही म्हणतात. लांब उडी मारून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाताना शेकरू सहसा दिसतो. तर हा जंगलामध्ये येणारा शेकरूचा आवाज पर्यटकांना खूप आकर्षित करतो. वरती येताना थोडीशी धाप लागते, पण हा आपल्याला जे बघायचं होतं ते आपण बघितलं. तर चला आता आपण याच वाटेने रिटर्न जाऊ. क्षेत्रावर येताना असे मोबाईल मध्ये व्हिडिओ काढी जाऊ नका. का हो? यासाठी आलं ते पाया पडून निघून जाऊ व्हिडिओ काढण्यासाठी. पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक भावी भक्त इथे भेट देण्यासाठी येतात. इथला रोजगार वाढतो. रोजगार वाढायला हा, तरी रिअल भक्तांना काही ठिकाणं अजून माहिती नसतात. तर तीच माहिती असे युट्यूब वरून भेटते त्यांना. तर एखादा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मग ते इथं पोहोचतात. लोकांना विचारल्यावरती सांगतात, पण जर त्या ठिकाणाची माहितीच नसेल तर ते कसे विचारतील? इथे वर यायच्या आधीच ते व्हिडिओ बघतात ना, त्याच्यामुळेच तर ते येतात इथं वर. परतीच्या प्रवासावर असताना आपले दुसऱ्या गाडीमधील फ्रेंड्स भेटले. पुन्हा थोडी मज्जा मस्ती रमली. गप्पा गोष्टी झाल्या, दर्शन घेऊन झाले आणि फोटोशूटचा बेत ठरला. म्हटलं त्यांच्यासोबत पण आपण व्हिडिओ मध्ये येऊन सांगावं की आपण पण तुमच्या सोबत आलोय. आम्हाला सोडून आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. नंतर इथपर्यंत पोहोचलो तरी तुम्ही सोबत नाही आलात तरी पण सोबत यायचंच नव्हतं. पण खाली मेन जन्नत तर खाली आहे रे. खाली नाही बघून तुम्ही आले हे रुसून बसले ना. खाली मेन स्वर्ग आहे ग, आणि तोच तुम्ही विसरला सर. हा, भीमा नदीच्या उगमस्थानावरती पोहोचताच आपण थोडे विचारात पडलो की नदी इथे उगम पावते आणि नंतर ती कुठेतरी लुप्त होते. तर यामागे रहस्य असे आहे की भीमा नदी उगम स्थानावरून लुप्त होऊन काही अंतरावरती पुन्हा दिसते
नंतर तीच पंढरपूरला जाऊन तिचे नाव चंद्रभागा नदी म्हणून ओळखले जाते, कारण तिचा आकार चंद्राच्या कड्यासारखा असतो, त्यावरून तिचे नाव चंद्रभागा असे पडले. नंतर आपल्या मित्राचे प्रश्न चालू झाले. बोले नाही किती इथून पार्सल तिकडे घ्यायचा. हे पाणी येतं कुठून पण? पाणी उगम बसतात विमान उगम बसतात. आता हे पाणी कुठून येतं नाही माहिती, पहिले इथं निघतं मग तिकडं पार्सल. संपत नाही का तिला? नाही संपत आहे, उन्हाची कमी होती, येते जाते की. तर एवढं ट्रॅफिक आहे मित्रांनो, त्याच्यामुळे सकाळी लवकर यावं लागतं, नाहीतर दर्शन भेटत नाही, वेळ होतो. आता यांना पार्किंगसाठी एवढा वेळ थांबायला लागतो. कमीत कमी ही 1 किलोमीटर आतापर्यंत तर आलोय. एवढं ट्रॅफिक तर आता दिसतंय आम्हाला, अजून पुढे किती आहे काय माहिती. परतीच्या प्रवासावर लागलेली भूक आवरत नव्हती, म्हणून जेवणाचा बेत झाला आणि जेवण करून आपण पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. तर निसर्गाच्या सान्निध्यातले असे करवंदाची झाडं बघून जरा मन प्रसन्न होतं. ए आना इकडे आहेत, टाक बरं जरा इकडे, थोडे टाक. तर बघा हे आहेत करवंदे, रानमेवा म्हणतात याला. तर बघा काळी मैना, निसर्गातील काळी मैना. जर घे ना तू पण घे. थँक्यू. तो एक घे. थोडासा चिक लागतो हाताला, पण काय गावठी माणसं आपण, चालायचं आपल्याला. तर असंच येत राहावा, फिरत राहावा मस्तपैकी, निसर्गाचा आनंद घेत राहावा. हे बघा हे बघा कसे आहे, भेटतंय का? हा भेटतंय का? तिकडे मस्त होते रे. हे पाय ना, हे पुरं भरेल, हे काळ आहे पुरं, पण त्याच्या मागे अरे असं होती त्याची. अरे ते बघ ना आत. हो ना, मी तेच म्हणायला, याला पुरी पुरं भरेल ही जाळी पुरी. हे बघा पूर्ण भरलेली जाळी. बरोबर आहे. चंगळ्या बोले को म्हणतो ना, मन सगळ्या माझा मन चालू व्हिडिओ. चंगळ्या बोले. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर महाराष्ट्रात जर एखादा मुलगा मोठा व्हायचा बघत असेल, यूट्यूबवर काय करायचं बघत असेल, तर त्याला सपोर्ट करा. तर एवढेच बोलतो, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.